मंगळवारी संसदेत सादर झालेला यंदाचा बजेट आधुनिक डिजिटल तसंच सुशिक्षित भारत घडवणारा असल्याचे मत अर्थतज्ञ श्रीकांत मोरे यांनी व्यक्त केलं। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी दुपारी यंदाच्या आर्थिक वर्षासाठी देशाचा अर्थसंकल्प लोकसभेमध्ये सादर केला। हा अर्थसंकल्प विकास, संशोधन, आधुनिक भारत, डिजिटल भारत तसंच सुशिक्षित भारताकडे वाटचाल करणारा असल्याचं मत अर्थतज्ञ श्रीकांत मोरे यांनी व्यक्त केलंय। भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे। प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड कंपन्या आणि अनेक सहकारी संस्था, देशानं चालवलेली महामंडळं तसंच विविध प्रकारच्या आर्थिक विकास महामंडळाचा समावेश यासह रेल्वेसाठी आणि पोस्टासाठी केलेली तरतूद उल्लेखनीय आहे। देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि मुंबईसारखी मोठी शहरं, मद्रास, कलकत्ता, लखनौ, हैदराबाद, दिल्ली अशा शेकडो शहरांच्या विकासासाठी भरीव अशी तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। संशोधनासाठी मंजूर बजेट पाहता भारत आता नवीन भारताकडे वाटचाल करत असल्याचं आपल्याला दिसून येतं। महिला विकासासाठी 3 लाख कोटी या अनुषंगानं महिला बचत, महिला सक्षमीकरण, महिला शिक्षण या वाटचालीमध्ये या अर्थसंकल्पामध्ये मोठं योगदान आहे। तसंच कर प्रणाली सोपी करून या देशातील सर्व क्षेत्रामध्ये विकास आणि उद्योगाला चालना मिळाली आहे, असंही अर्थतज्ञ श्रीकांत मोरे यावेळी म्हणाले। बेरोजगार तरुणांना या माध्यमातून आता रोजगार उपलब्ध होणार असून सुशिक्षित भारताचं नवं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे। यामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना राजनैतिक संरक्षण आणि देशाच्या आर्थिक संवर्धनासाठी धन्यवाद दिले पाहिजे, असंही ते म्हणाले। कृषी क्षेत्रातील भरीव तरतूद पाहता कृषी, दुग्ध व्यवसाय, ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणूस म्हणून शेतकऱ्यांना जगण्याचा अधिकार यंदाच्या बजेटमध्ये देण्यात आला आहे। सामान्यतः जीवनावश्यक वस्तू खरेदी, विक्री आणि महागाई यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक असतं आणि नेमकं हेच तत्व या बजेटमध्ये दिसून येतं। अगदी कमी वेळामध्ये बजेटच्या क्षेत्रातील या तरतुदींवर बोलणं अशक्य आहे, असंही ते म्हणाले। तरी देखील देशाचा विस्तार आणि विविधता पाहता या बजेटनं खूप काही दिलं आहे। भारतीय जनता निश्चित याचा अनुभव घेईल, फक्त यशस्वी अंमलबजावणी झाली पाहिजे याची नोकरदार वर्गाकडून अपेक्षा आहे, असा अर्थतज्ञ श्रीकांत मोरे यांनी यावेळी सांगितलं।